सन्माननीय रियाजभाई चोकले यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसन सोडायच्यात. मोहम्मद बकवाल सरांचे ते बंधू आहेत, त्यांना विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसन वा. या स्पर्धेचा तुमचा बंधू म्हणजे मैदानात सरपंच आहे, मग या सरपंचाचे निर्णय बघायला तुम्हाला सुद्धा आवडेल, तर तुम्हाला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आसन असताना सामना पहा. सामन्याला होईल सुरुवात, आपण पाहूया. जिओ स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलसाठी आमंत्रित केले अनंत गोंधळी यांची, अर्थात अनंत गोंधळी फाउंडेशनचे फाउंडर आहेत सन्माननीय आनंदजी गोंधळी साहेब, यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव या टीमचं नाव असेल आणि त्यांच्या विपक्ष असेल जिओ स्पोर्ट्स अभिमानकर याने पुरस्कृत केलेला संघ गिरीश गोडेकर यांचा संघ आहे. आपण पाहूया यावेळचा पहिला चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, ऑफसाईडच्या खूपच बाहेर जातोय. पहिला चेंडू स्क्वेअर पद्धतीचा पाहायला मिळतोय. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्कवर आहे, एक वेगवान गोलंदाज, पण मात्र सलामीला जी जोडी आली ना ती खतरनाक जोडी आहे. शुभम जाधव आणि सौद पटेल. यावेळचा हा फटका आपण पाहिलाय, चेंडू वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर पाठवतोय. शुभमच्या बॅटतून आग उघडणारा पहिलाच फटका. अशी झाली आहे. चांगल्या पद्धतीचा इथं मात्र मोठी सफलता मिळते. ज्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता त्याला परत पाठवलंय. सामना कशा पद्धतीचा आहे, टिट फॉर टॅट. तुम्हाला प्रत्येक तुमच्या मनासारखं होईल असं नाहीये. मैदानात मनाच्या विरुद्ध घडलंय शुभम जाधवच्या आणि शुभम जाधव बॅक टू पॅव्हेलियन. अलिबागेतील एक जबरदस्त कॉमेंटेटर इम्रान बुखारी उर्फ भाईजान यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आज
आज ते होते त्यांच्या गावी, अर्थात थळ या गावात. त्यांना जास्त ती अलिबाग पट्ट्यात जास्त डिमांड आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. इथे डावखरा फलंदाज नितेश जोरकर, याला जोर करून फलंदाजी करावं लागेल. पण मात्र इथं प्रसाद पाटील काय गोलंदाजी करतोय, कारण ही खेळपट्टी गोलंदाजांना नंदनवन आहे, तसंच फलंदाजांसाठी सुद्धा तसंच आहे. इथं तुम्हाला फक्त मेहनत करायला लागेल. गोलंदाज अचूक टप्पा अचूक वेगावर स्वाद होईल, पण मात्र इथं तुम्हाला फुटवर्क आणि नंतर बॅटला चेंडू मिडल करायला लागेल. त्यानंतर मात्र धावा येतील. नितेश जोरकर, यावेळचा नितेश हा फटका आपण पाहतोय, पण मात्र लेग स्लिप मध्ये काय क्षेत्ररक्षण केलंय. केवळ एक धाव किंवा तुमच्या या मैदानाचा चेंडू हातातून सटकला ना की तुम्हाला चेंडूचा पाठलाग करायचा आहे. हे फास्ट आउटफील्ड असलेलं मैदान आहे. मैदानात तुम्हाला जबरदस्त असा सतर्क राहावं लागेल. धाव फलकावर पण धावा झाल्या त्या 6, 4 चेंडू आणि 6 धावा. 5 षटकांचा सामना पाहतोय. 2 षटक आपल्याला पॉवर पेची राहायला बघते आणि दोन्ही एंडने हे सामने खेळले जातात. रोहितीला पहिला प्रयोग असेल की दोन्ही एंडने ही खेळण्याची संधी मिळते. यावेळचा हा चेंडू पाहिला सौद पटेल, ऑफ साइडला पॉइंट क्षेत्रावरून टोलत जायचं. बघा चालाकी किती आहे. इथं एक धाव घेणार होता, दुसरे धाव घेण्याचा मानस धाडस आणि कौतुक करावं लागेल नितेश यांनी. काय कॉल होता आणि सौद पटेलने त्याला जी साथ दिली ना, त्या साथीनेच कारणाने 2 धावा पूर्ण केल्यात. धाव फलका होते बदल 8 धावा धाव फलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. प्रसाद पाटील पॉवर प्लेचं षटक हाताळतोय, पण कमालीचं त्याचं सुद्धा कौतुक करूया. आपल्या षटकातील सांगता कशी करेल, पण मात्र सौद पटेल आला स्ट्राईकवर. त्याच्या बॅटीतून आल्या 2 धावा. यावेळचा गुटका डेक तपाशा देख, पण मात्र ही खेळपट्टी आहे संपाट. ही यावर पण गुडलेन स्पॉटवर पडलेला चेंडू वेगाने होतोय यष्टीच्या हातामध्ये, अर्थात सुशांत मोकलच्या हातामध्ये विसावतोय. चांगल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धाव फलकावर. एक फलंदाज बाद झालाय, अर्थात शुभम जाधव. मिळेल डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर गीत. मग ही धोक्याची घंटा असू शकते, त्यामुळे वेळ वाचवायचा आहे. त्यानंतर मी पुकार देऊन ठेवून वेळ दिले. पण तात्पूर वर्सेस आर्यजी तासगाव या 2 संघांनी सुद्धा तयात राहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सुशांत मोकल. छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते आहेत. ते पहिला खेळाडू आहे ज्यांनी क्रिकेटच्या क्षेत्रात अशी भरारी घेतली आणि या अशा पुरस्काराला गवसणी घातलंय. तो सुशांत मोकल अगदी शांत संयमी असा खेळाडू आहे. इथं मात्र काय घडतंय, लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय आणि त्याचा परिवर्तन चौक्यामध्ये पाहायला मिळतोय. असं करून चालणार नाही आणि धाव संख्या 4 ने वाढते ती पोहोचते ती 12 या धाव संख्येवर. मिळेल डीजेला संधी. आपल्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळचा हा चेंडू गुडलँड स्पॉटवर उंची घेणारा यष्टीरक्षक हातामध्ये विसरणारा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. खराब क्षेत्ररक्षण ज्याच्याकडून झालं राज आपकी आहे. मात्र असं क्षेत्ररक्षण केलं ना तर मात्र आपल्या संघावर संकटात वाढ होईल. कमबॅक करावं लागेल. यावेळेचा सुशांत मोकलचा चेंडू केवळ 1 धाव देऊन जातोय. धाव फलकात होतोय बदल. धाव फलकावर लागतात धावा 13. स्ट्राईकवर आता सौद पटेल. एक आक्रमक फलंदाज. महाड मध्ये जर महाडचा तालुक्याचा संघ केला ना तर सौद पटेलला लवकरची पसंती मिळेल जाते. अर्थात 1 नंबर तो योगेश पेंडकर घेतलाच जातो,
पण त्यानंतर सुद्धा सौद पटेलचा नंबर लागू शकतो. असा गुणवान खेळाडू आहे सौद पटेल. या वेळचा रिव्हर्स स्विचचा फटका खेळायचा होता आणि वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. एकच रिव्ह्यू तुम्हाला वापरायचा आहे. जर रिव्ह्यू गमावला तर तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही, पण मात्र हा घेतलाय रिव्ह्यू. वाईट रिव्ह्यू इथं अतिदक्ष पंच आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, पण मात्र इथं पंचांच्या दृष्टीक्षेपात तो वाईड आलाय. सुशांत मोगल इथं कमबॅक करावं लागेल. सुशांत मोगल कमबॅक करण्यात माहीर आहे. सुशांतला माहित आहे एक चेंडू जुना असतो, एक चेंडू नवीन टाकायचा. इथं मात्र खराब पद्धतीचा थ्रो पाहायला मिळते, पण चांगल्या पद्धतीचा बॅकअप पाहायला मिळतंय. इथं ये वन शॉट पाहायला मिळते. इथं मात्र अतिदक्ष पंच आहेत. प्रत्येक गोष्टीवर तुमचं लक्ष आहे, म्हणून ते मैदानात पंच आहेत, सरपंच आहेत. इथं 2 धावा घेण्याची घाई केली. 2 धावा घेतल्या सुद्धा, पण त्यातली एक धाव शॉर्ट आहे. अर्थात या एकच धाव मिळेल. यावेळचा हा चेंडू बाउन्सर पद्धतीचा टाकलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग दिली जाईल. चांगल्या पद्धतीचा डिसिजन पाहते. सौद पुढे सुद्धा एक जबरदस्त असा खेळाडू आहे. आणि यावेळचा सौद पाड्यांचा हा फटका आपण पाहतोय, घेतलाय आणि त्याला भिरकवून दिलाय. सीमारेषे बाहेर येईल हा षटकार. चांगल्या पद्धतीचा षटकार पाहायला मिळतोय. इथं कुणाल नाईक सुद्धा आले, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. पण मात्र डीजे मास्टरला कौतुक करूया. डीजे मास्टर सुद्धा एक गाणं वाजवेल. षटकार ओव्हर समाप्त झाले. एकवीस धावा धावफलकावर पाहतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. दोन षटकाचा खेळ पाहता 21 धावा धावफलकावर पाहता आपण. 10.5च्या धावगतीने धावा जमवतात जीएस स्पोर्ट अर्थात गिरीश गोडेकर यांचा संघ. पण अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघाचं सुद्धा कौतुक करूया. षटकार खाल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी पाहिली. ते चुका करून चालणार नाहीत, चुका सुधाराव्या लागतील आणि ती महत्वाची जबाबदारी असेल गोलंदाज. आणि या 10 क्षेत्ररक्षकाची गोलंदाजीवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय तो प्रसाद पाटील. यावेळी प्रसाद पाटीलच्या गोलंदाजीवर जरा आक्रमण केलंय, पण मात्र इथं क्षेत्ररक्षक चालाक होता. त्यांनी पाहिलं इथं मात्र मैदानात दुसरी धाव घेण्याची कुठली हारागिरी फलंदाजी दाखवली नाही, चालाकी दाखवली नाही. केवळ एकच धावेवर डिपेंड राहिलाय.
जेव्हा बॅट निघालं त्याला वाटलं की चौकार जाईल, चौकार जात नसतो, चौकार घालवावा लागतो. तुम्हाला मेहनत करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला तसा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. हे करताना आपण पाहतोय. मात्र अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघ आपण पाहतोय कशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतोय. शेवटच्या क्षणापर्यंत आपलं जी जान टाकून क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. प्रसाद पाटील, एक नाव जबरदस्त आहे प्रसाद पाटील. अर्थात हा शिवरेला बिलॉंग करतात, ते पोलीस दलात काम करत असतात. त्यांनी सुद्धा या रोहा तालुक्यात बराच असा क्रिकेट गाजवलाय. यावेळेचा हा फटका आपण पाहिलाय, तिथं क्षेत्ररक्षक नाही आहे, काय क्लासिकल आपल्याला पंच पाहायला मिळाला. जागेवर आले, मागे गेले, पंच केला आणि चेंडू पॉइंट क्षेत्रावरून वरती भिरकवून दिला. सीमारेषे बाहेर षटकार. डीजे गिरीश घोडेकर यांचा संघ आहे. मात्र मैदानात काय फलंदाजी करतोय. यावेळचा हा चेंडू प्रसादचा आपण पाहिला, इथं नेम धरायला भाग पडला, पण मात्र नेम लागला नाही आहे. गिरीश घोडेकर, आपण जर इथं आला असाल तर या, आपण मुख्य व्यासपीठावर आसन असतं. वा, अनंत गोंधळी फाउंडेशनचे संघमालक असतील त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर आसन असतं. वा, पण गिरीश घोडेकरच्या बाजूने अजूनही सामना चाललाय, पण मात्र इथून सुरुवात झाली आहे. शेवट कसा होईल हे पाहावं लागेल. पण मात्र प्रसाद पाटीलची कामता करणारी गोलंदाजी. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय, जिथं क्षेत्ररक्षक आहे का त्याच्या डोक्यावर मस्तक देणारा हा फटका. चेंडू वन बाउन्स, सीमारेषे बाहेर चौकार. बत्तीस धावा धाव फलकावर. विलास सुद्धा आलेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. 32 धावा झाल्यात. प्रसाद पाटीलवर आक्रमण केलंय साऊथ पटेल याने. यावेळचा हा फटका ज्या अपेक्षेप्रमाणे उंची घेतली होती ना, त्यापर्यंत पिच पर्यंत पोहोचू शकला नाही आहे. मैदानात मात्र या चेंडूवर 2 धावा चोरून जरूर घेतल्यात. साऊथ पटेलचं कौतुक करायला लागेल. साऊथ पटेलच्या बॅटवर चेंडू यायला लागलाय की साऊथ पटेल अशा पद्धतीची फलंदाजी करतो की गोलंदाजी त्याला डिफीट करतो. पण मात्र गोलंदाज हुशार आहे, तो अचूक टप्पा, अचूक वेग, कधी इन स्विंग कधी आउट स्विंग अशी गोलंदाजी करतो की ज्याने फलंदाज सुद्धा चक्रावून टाकतो. तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकेल साऊथ पटेल याला. यावेळचा रिव्हर्सचा फटका क्लासिकल अंदाज मध्ये पाठवला. स्विच हिट, सीमारेषे बाहेर षटकार. नवरा पाहिजे, मुलगी कुठली पाहिजे, मुलगी कुठलाही नवरा चॉईस करू शकतो, पण मात्र मुलाकडे चॉईस नाही. कारण आतापर्यंत आपण पाहिलोय स्त्रीचं प्रमाण कमी आहे. मुलांना मुलगी भेटत नाही आहे, पण मुलगी कुठलाही मुलगा चॉईस करू शकतो. मुलींचं स्त्रीचं महत्त्व किती आहे हे अजून तुम्हाला पटत जाईल. स्त्री ही नारी आहे आणि स्त्रीचा तुम्हाला नेहमीच आदर करावा लागेल. स्त्री एक आई आहे, स्त्री एक बहीण आहे, स्त्री एक कोणाची तरी बायको आहे. या सगळ्या भूमिकेत स्त्री पोचत असते. मग ती सून असते, कधी मुलगी असते, या सगळ्या भूमिका ती पार पडत असते. पण स्त्रीकडे एवढं कर्तृत्व आहे ना, ती बापाकडे राहते 15, 20, 20 वर्ष, 21 वर्ष, 22 वर्ष, पण नंतर दुसऱ्या घरात जाते ना, तिथून सुद्धा ते घर चालवते. म्हणजे तिच्याकडे किती पॉवर असेल. त्या स्त्री नारीचं सुद्धा का आपण या गाण्याच्या माध्यमातून कौतुक करूया. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि मग स्त्री आईच्या रूपात असेल, बहिणीच्या रूपात असेल, बायकोच्या रूपात असेल. यावेळी आपण पाहतोय गोलंदाज मार्गवर आकाश गोंधळी संघाचा संघनायक. धावफलकावर धावा झाल्या त्या 40, 3 षटकात 40 धावा. आक्रमक धाव संख्या करणार असं सांगितलं होतं शुभम जाधवने. त्याला सुरुवात केली की काय, पण मात्र रोखण्याची जबाबदार असेल
आकाश गोंधळी याची NSC खावा खानाव आपण पाहतोय अनंत गोंधळी फाउंडेशन संघ यावेळचा हा चेंडू वेगावर स्वार झालेला होता फलंदाजाला चकवणारा होता फलंदाजाला फसवणारा होता पण मात्र इथं सौद पटेल किती चालाकी पाहतोय कारण सौद पटेलच्या बॅटीतून धावा येतात त्याला माहिती आहे स्ट्राईक मला घ्यायची आहे ही सोरटी धाव महत्वाची असेल कारण मला येणाऱ्या पुढच्या चेंडूचा मी सामना करेल सौद पटेल एक जबरदस्त असा गुणवान खेळाडू आहे ज्याने महाड तालुका गाजवलाय तो जिथं जिथं जातो तो त्याचा डंका आपण नेहमीच पाहत असतो पण मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीची ती धावगती करेल हे पाहावं लागेल चौथा षटक पाहतो आपण आकाश गोंधळी वीर दामदार मध्ये जबरदस्त गोलंदाजी याच्या माध्यमातून झाली होती खानाव मध्ये आपण पाहतोय अनंत गोंधळी फाउंडेशन स्पर्धेत सुद्धा त्याची चांगली गोलंदाजी झाली होती ही स्पर्धा वेगळी आहे ही रॉ चॅम्पियन्स ट्रॉफी आहे यावेळचा सौद पटेलचा हा फटका पाहतोय सौद पटेल निघून ज्या जागेवर पाहिजे ना त्या जागेवर फटके खेळतोय आज चांगल्या पद्धतीचा चौकार पाहायला मिळतोय गोडेकर म्हणतील की बादशाह हा बादशाह आहे बादशाह पण मात्र बादशाहला अशीच फलंदाजी गिरीश गोडेकर साठी करावी लागेल यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय कुठली धाव घेण्याचा मानस नाही आहे कारण का स्वतःवर आत्मविश्वास आहे त्याला मी जो स्ट्राईक राहिला तर मी धावा घेऊन जाईन मला स्ट्राईक रोटेट करायची गरज नाही आहे अति वेगावर स्वार झाला पण चेंडू पाहिला वैयक्तिक 31 या धावसंख्येवर खेळतोय सौद पटेल सांगतोय या स्पर्धेत रॉ चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये माझा पहिलाच हा परफॉर्मन्स असेल अशा पद्धतीने फलंदाजी करेल यावेळचा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू जिथं क्षेत्ररक्षक नाही आहे पण मात्र तिथं पोहोचलाय क्षेत्ररक्षक घेतलाय झेल आणि समाप्त केलाय सौद पटेलचा खेळ चांगल्या पद्धतीचा झेल पाहायला मिळाला मिळेल डीला संधी पंढरी आहे आणि तिथं आपण पाहिला मुन्ना ठाकूर जब खडे होते आहे ना तर ठाकरांचा सुद्धा बालबाला झाला आपण मग तो आपण पाहिला असेल तर शोले पे चित्रपट त्यात ठाकूर नंतर पाटील आले आणि आता शिंदे फॉर्मला आहेत एकेकाचे दिवस येत असतात यावेळेला मात्र ठाकूरचं कौतुक करायला लागेल काक्षी झेल घेतला धावले चेंडूपर्यंत पोहोचतील का नाही आम्हाला विश्वास नव्हता पण त्याचा आत्मविश्वास होता की मी पोचेन आणि पोचले ज्या झेलाचं रूपांतर केलंय त्याचं कौतुक करायला लागेल मुन्ना ठाकूर हे नाव लक्षात ठेवा कौतुक होईल मुन्ना ठाकूरचा चांगला पल्चा गुणवान खेळाडू आहे हा नाव संघाचा कमालीची जी महत्वाची सफलता होती ती काढले आकाश गोंधळीने संघाचा कर्णधार आहे आणि महत्वाची भूमिका केली सौद पटेलला त्यांनी माघारी पाठवलंय नवीन फलंदाज आपण पाहतोय निहाल असेल स्ट्राईकवर यावेळचा निहालच्या बॅटीतून हा करारा फटका पाहायला मिळतोय चेंडू सीमा रेषे बाहेर ट्रॅव्हल होतोय येतो षटकार निहाल पहिल्या चेंडूवर ठोकतोय षटकार डीजे हालत बघत नाही आहे हालत करून टाकतोय निहाल पहिल्या चेंडूवर आक्रमक फटका खेळतोय नावातच हाल आहे पण मात्र बेहाल करून सोडतोय यावेळचा हा चेंडू आपण पाहिलाय पॉइंट क्षेत्रातून खेळायचा होता चलाक क्षेत्ररक्षक आहे त्यांनी वाट पाहिली की चेंडू जवळ माझ्या आलेला अचूक अंदाज घेरला पण धाव फलका पण धावा पाहता त्या 52 झाल्या 4 षटकांचा खेळ झालाय 52 धावांचा डोंगर पाहायला मिळेल की काय हे माणगावकर विहूरकर काय करतील याचा नेम नाही आहे पण मात्र इथं अचूक आता मात्र कंट्रोलिंग गोलंदाजी करणारा गोलंदाज आमंत्रित करायला लागेल जो या षटकात कमी धावा देईल या धावांना ब्रेक लावेल रोक लावेल त्यानंतर ते धावांचा पाठलाग करताना सहज सोपं होईल जर 75-80 धावांपर्यंत गेला तर मात्र अवजड असं होईल पण मात्र क्रिकेटमध्ये कुठल्या अशक्य अशी गोष्ट नाही आहे क्रिकेटमध्ये
तुमची जर मेहनत असेल, तुमचा जर दिवस असेल, तर तुम्ही 5 षटकात 100 काय 5 षटकात 125 धावा सुद्धा करू शकता. मग तो 428 धावांचा रेकॉर्ड आपण अशा धावा रचल्या होत्या आणि तोच 3 तासात तो रेकॉर्ड मोडला होता. त्या धावांचा सुद्धा पाठलाग केला होता. म्हणजे क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. शेवटचा षटक, निर्णायक षटक घेऊन गोलंदाज दीक्षित पाटील. दीक्षित म्हटलं की माधुरी दीक्षितची आठवण येते. या 9व्या दशकाची ती काय आहे नायिका होती. तिने अगदी धगधगल म्हणून अगदी रसिकांच्या प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. ती माधुरी दीक्षितला सुद्धा आठवावं लागेल. पण मात्र हा दीक्षित कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. दीक्षित स्लॉगवर साठी आलाय. स्लॉगवरचा पहिला चेंडू. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय. दीक्षित पहिल्या चेंडूवर मोठी सफलता घेतोय. फलंदाज निहालला माघारी पाठवतोय. अजून एक सफलता देतोय. मिळेल तिच्या संधी. गाणं ऐकलं काय दिघे साहेब होते. अगदी ठाण्यासाठी संकटमोचक म्हणून बनायचा. कोणावर अन्याय झाला ते उभं राहायचा आणि त्याचं कर्तृत्व आपण पाहतोय. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना सुद्धा विनम्र अभिवादन करूया या गाण्याच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून. पण आपण आलाय आदेश सोनार. सौ लोहार की एक सोनार की असं म्हटलं जातं. इथं हा सोनार कशा पद्धतीची धावा आपल्या गिरीश घोडेकर यांच्या GS स्पोर्ट्ससाठी करेल पाहावं लागेल. दीक्षित आपल्या षटकातील दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवर त्याने सफलता मिळवले. दुसरा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल पाहावं लागेल. यावेळचा हा चेंडू उचलून मारलाय तर क्षेत्ररक्षक नाही आहे. त्याचा घेतलाय फायदा. चेंडू होतोय पसार. मिळतील धावा 4. छप्पन्न धावा धाव फलकावर. धावांना ब्रेक लावायचा आहे. धावांना थांबवायचे आहेत. जबाबदारी आहे दीक्षितची. पण मात्र धावांना वाढवायची जबाबदारी आहे आदेश सोनारची याची. आदेश सोनार. सौ लोहार की तो एक सोनार की म्हटलं जातं. पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार प्राप्त केलाय. दुसरा चेंडू फिरवलाय. समोर टाकला होता फलंदाजाच्या गिरकी घेणारा. हा चेंडू आपण पाहिला. चांगल्या पद्धतीचा टर्न पाहायला मिळतोय. ही खेळपट्टी कुणावर अन्याय करणार नाही आहे. जर तुमची बॅटिंग ॲडव्हान्टेज चांगला असेल, तुमचा टास्क चांगला असेल, तुमचा नेट फुटवर्क चांगला असेल तर तुम्हाला नक्कीच धावा मिळतील. पण मात्र जिथं चूक होईल, तिथं टप्पा चूक असेल तिथं गोलंदाज. पण या वेळेला मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही आहे. त्याचा घेतोय फायदा आदेश. आदेशच्या बॅटिंगतून हा दुसरा चौकार. शेवटचे 2 चेंडू 60 धावा धाव फलकावर. 2 चेंडू काढायचे आहेत. 60 धावा झाल्यात. 60 धावांचा पाठलाग व्यवस्थित करू शकतो सुशांत मोकलचा संघ, आकाश गोंधळीचा संघ, अर्थात आनंद रुग्णी फाउंडेशन, NSC खानाव संघ. आपण पाहतोय कळवे आणि खानाव. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय. गुटनाट एक तमाशा देख. इथं सुशांत मोकलचा प्रयत्न असेल पण मात्र बॅकअप आलेला नाही आहे. काय नाराज होतात जेव्हा एक ताकदीचा संघ जेव्हा दुसऱ्या संघावर जोडतो ना, त्याला अपेक्षा असतात की प्रत्येकाने मुवमेंट करायला पाहिजे, प्रत्येकाची मुवमेंट झाली पाहिजे. धावा किती होते, धावांचा पाठलाग सहजरित्या होऊ शकतो. पण माझा आतापर्यंत गिरीश घोडेकर खुश असतील. $7800 ही बाईक कोणी चुकून घेऊन गेला असेल ना,
तर ती बाईक आणून इथं द्यायची आहे. चुकून जर आपण इथं घेऊन गेला असेल, कारण इथं तशी नोंद झाली की स्पर्धेला आले होते ती बाईक गायब झाली आहे. 7800 नंबर लक्षात ठेवा. शेवटचा चेंडू दीक्षित कशा पद्धतीने हाताळेल पाहावं लागेल. स्लोअर पद्धत चेंडू फासलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल काय? पोहोचलाय. घेतलाय झेल आणि समाप्त केलाय. फलंदाज नितेश जोरकरचा खेळ. अजून एक फलंदाज बाद होत आहे, पण या स्पर्धेचा नियम आहे की तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करायची आहे. 4-2 आपण जाऊया. एक जबरदस्त स्वरभेदच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर गीत. जे काळव्याचे प्रेक्षक असतील, जे खानावचे प्रेक्षक असतील, जे आपण पाहतोय माणेगावचे प्रेक्षक असतील, विहूरचे प्रेक्षक असतील, त्यांना विनंती आहे GT स्पोर्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. 5000च्या टप्प्यावर जवळ आलाय. 2 महिन्यात आपण हा चॅनल पाहतोय. 5000ची उंची गाठतोय. आपण त्याला सहकार्य करा. मोठ्या स्पर्धा, रोहातील स्पर्धा या चॅनलवर तुम्ही जरूर पाहत असता. मग पुढच्या वर्षी तुम्हाला 10वी चषक असेल, रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, स्वर्गीय ग्रामीण धमाका असेल, या मोठ्या स्पर्धा तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. 61 धावा झाल्यात. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे आपण आनंद गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघाला. सकाळच्या अर्थात सुरुवातीला धावा येतात, नंतर धावा थांबतात. कारण पहिल्या स्पर्धेच्या पहिल्याच रात्री क्वालिफायचा सामना झाला. 24 चेंडू आणि 25 धावा. असं वाटलं नव्हतं की तो संघ विजय होईल, पण त्याही 25 धावा डिपेंड केल्या. हे मैदान आहे, नंतर पूर्ण शांत होत जातं. मात्र सुरुवातीत धावा येत आहेत, त्यासाठी तुम्हाला मात्र मेहनत करावी लागेल. चला, विनंती असेल अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघाला. चला, सालमी जोडी पाठवा. प्रॅक्टिसला बॉल नाही तिथं मैदानावर, आपल्याला प्रॅक्टिस अलाउड नाही आहे. जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान. हे 62 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पेरेल पाहावं लागेल.
62 धावांचं आव्हान आपण पाहतोय. पहिला षटक एक गोलंदाज आपण पाहतोय माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव. प्रणय 11 शिवसह्याद्री रोहित शिंदे कुठला संघ घेऊन आलेत पाहायला लागेल. जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान सालमी जोडी आपण मैदानात पाहतोय. सुशांत मोकल आणि सिद्धांत सालामी जोडी आपण पाहतोय. यावेळचा हा कलात्मक फटका पाहिला सुशांत मेकर. का शांत संयमी फलंदाजी करतो. कशा पद्धतीचा चेंडूला केवळ त्याने अगदी पंच केला. एक धाव घेतली, स्वतःचा खातं खोललं, संघाचं खातं खोललं. ही जी एक धाव असते ती महत्वाची असते. ती खातं खोलणं जी बाब आहे ती मात्र सुशांत मोकलने केले. पण आता मात्र स्ट्राईकला असेल तो सिद्धांतला सिद्ध करणारी फलंदाजी करावी लागेल. 62 धावांचा पाठलाग करतोय शुभम जाधव. माणगाव एक्सप्रेस वेगावर स्वार होणारा गोलंदाज आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिक वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. वेगावर स्वार होणारे यावेळेचा हा चेंडू आपण पाहिला. इथं मात्र चांगल्या पद्धतीची चोरटी धाव घेतोय. शुभम जाधव एक जबरदस्त असा खेळाडू आहे. जबरदस्त गोलंदाज आहे. ऑलराऊंडर स्वरूपात त्याचा नेहमी परफॉर्मन्स राहत असतो. यावेळेला त्याला तशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या गिरीश गोडेकर यांच्या GS स्पोर्ट्ससाठी. यावेळेचा हा फटका आपण पाहिलाय. सुशांत मोगल नाही बघत, सरळ ठोकून देते सीमारेषे बाहेर षटकार. डीजे शांत मैकल कशा पद्धतीची फटकेबाजी करतोय याचा उत्तर आपण पाहतोय. यावेळेचा दुसऱ्या चेंडूवर त्याच पद्धतीचं आक्रमण पाहायला मिळतोय. चेंडू दन 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 करत सीमारेषे बाहेर चाललाय, जातोय, येतोय, चौकार. हॅलो हॅलो चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहतोय सुशांत मैकल. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय लेग साईडला खेळायचा तर नो बॉल. इथं बोनस झालाय संघाचा. इथं मात्र दिवाळी आले की काय आनंद गोंधळी आहे फाउंडेशन संघाची. अर्थात ये नसते 13 धावेवर आलाय. ज्या गतीने धावा पाहिजे त्या गतीने धावगती चालली आहे. सुशांत मोकल जर मैदानात उभा राहिला तर 62 धावांचा सहजगत्या पाठलाग करू शकतो सुशांत मोकल. एवढी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. पण मात्र शुभम जाधव कशी गोलंदाजी करेल. यावेळचा हा चेंडू आपण फ्री हिटचा चेंडू पाहिलाय.
तडकवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील, अडवतील, त्या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावेवर समाधान माना गेल. धावसंख्या 2 धावेने वाढते, पोहोचते ती 15 धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ पाहता आपण 15 धावा धावफलकावर. कोणताही फलंदाज बाद झालेला नाही आहे. ही महत्वाची बाब आहे. आनंद गोंधळे फाउंडेशन NSC खानाव संघाची. कळवे आणि खानाव संघ आपण पाहतोय, तर इथं पाहतोय आपण वहूर आणि माणगाव, हे 2 गाव आपण पाहतोय. 15 धावाच्या सरासरी खेळात 15ची धाव गती राहिली तर 15 मध्ये 75 करायच्यात 62. इथून असा कोणता गोलंदाज येईल? सौद पटेल असेल, फहद पटेल असेल, एक गोलंदाज असेल, शुभम जाधवला येणाऱ्या षटकात सुद्धा कमबॅक करणारी गोलंदाजी करावं लागेल, किंवा सौद पटेल किंवा फहद पटेल यांच्यातील दुसरा गोलंदाज वापरू शकतात. बऱ्याच प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र गोलंदाजीवर सौद पटेल येते, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग करत 31 धावांची खेळी जवळजवळ केली. त्यांनी जरा जे बाईक घेऊन येतात त्यांना विनंती आहे की आपली लाईट लगेच बंद करायची आहे. लाईट लगेच बंद करा. रोह्याचे प्रेक्षक अतिशय हुशार आहेत आणि असं मैदान आहे की आपल्याला बसायला कुठं खुर्ची भेटणार नाही किंवा बसायला अडचण होईल. आपली गाडीच घेऊन जायची, तीच आपली हॉट सीट करायची आणि तिच्यावरच बसायचा. त्यांचं सुद्धा कौतुक करूया. मात्र आपण जर दुसऱ्याच्या गाडीवर बसला असता तर मेन स्टँड लावा आणि मग बसा. चला मी पुकार देतो. वेद 11 ताजपूर आणि RSC दासगाव या आपण करूया इथं नाणेफेक. चला दोन्ही संघाला विनंती करतोय. यावेळेचा हा 5वा फटका पाहिलाय. चेंडू खाली, मात्र क्षेत्ररक्षकाला होता जीवनदान पाहायला मिळतंय. असे जीवनदान मिळाले तर मात्र सिद्धांत काय करेल. सिद्धांतला जीवनदान मिळाले. सौद पटेलच्या पहिल्या चेंडूवर संधी निर्माण झाली होती, पण मात्र या संधीचं सोनं करू शकले नाहीत. GS स्पोर्ट गिरीश गोडेकर यांचा संघ. सौद पटेल आपल्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळेचा कलात्मक फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक लांब आहे, पण मात्र एकच धाव पूर्ण करता करता इथं दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतात. सुशांत मोकल एक चलाक फलंदाज आहे. त्याने मोठे फटके मारतो असं नाही आहे, तर मी कलात्मक फटके सुद्धा मारतो. मला धावा गोळा करायच्या आहेत, मला धावा घ्यायच्या आहेत हे ओळखून फलंदाजी करतो. जी गरज आहे ना ती गरज ओळखून करणारा फलंदाजी करणारा फलंदाज महत्वाचा. सुशांत मोकल आपल्या संघाची गरज ओळखतोय. यावेळेचा हा फटका पाहतोय. स्विच खेळायचा होता, लिडिंग एज लागलाय. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण तैनात केलंय. सरळ क्षेत्ररक्षण हातामध्ये जातोय. एक धावेच्या व्यतिरिक्त काही मिळत नाही आहे. धावफलकापर्यंत धावा होतात 19. सौद पटेल आतापर्यंत 3 चेंडू 4 धावा खर्ची करतोय. एक हुशार, एक चांगला पद्धतीचा ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो सौद पटेल. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय ऑफ साईडला खूपच बाहेर गेलाय. वाईट चेंडू आपण पाहिलाय. इथं वाईटची धाव घेतली जाईल. अतिदक्ष पंच आपण पाहतो मोहम्मद बकवाल सर आणि पुरुषोत्तम भगत. यावेळेचा हा चेंडू बघा टप्पा बदलला, कारण ज्या खेळपट्टीवर गोलंदाजाला ज्या फायदा होतोय किंवा जी चालाकी मिळते किंवा जो टप्पा पडल्यानंतर गिरकी घेण्याचा चान्स जास्त होता, मगाचा चेंडू जास्त फिरला त्याच कारणाचा वारणा वाईट गेला. यावेळेला त्यांनी टप्पा थोडा आत घेतला. चालाक आहे गोलंदाज सौद पटेल. 20 धावा धावफलक आपण पाहतोय. यावेळेचा हा फटका आपण घेतलाय पाहतोय. चेंडू गगनचुंबी आसमानी सुलतानी छक्का पाहायला मिळतोय. सिद्धांतच्या बॅटीतून हा धमाका पाहायला मिळतोय. झेल सोडलेला क्षेत्ररक्षक म्हणत असेल की मी झेल सोडलाय, इथं सिद्धांत सांगते मी त्याला हा षटका ठोकलाय. डीजे
चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. अति दक्ष पंच आहेत. 26 धावा धावबलगा झाल्यात. 13च्या सरासरी आपण पाहिल्या तर 26 धावा झाल्यात. 2 षटकाचा खेळ झाल्यात. 62 धावांचा पाठलाग करताना काही कमालीची मॅच होईल. आणि हे सांगतोय कारण चॅम्पियन्स ट्रॉफी असो रोहानगरी असो हे क्रिकेटसाठी एक जबरदस्त असा प्लॅटफॉर्म आहे. मग त्यासाठी बरेच खेळाडू इथं तरसत जातात. दोन षटकानंतर पाहिला 26 धावा आल्यात. पुन्हा एकदा मला वाटते शुभम जाधव येईल. पहिल्या षटकात त्यांनी 15 धावा खर्ची केल्या होत्या. सुशांत मोकल 7 चेंडू 16 धावांचा सामना करतोय. तर त्याच्यासोबत सिद्धांत 6 चेंडू 8 धावा आपण पाहिल्यात. जीएस स्पोर्ट गिरीश गोडेकर यांचा संघ, अनंत गोंधळी फाउंडेशन एनसी कानाव, अनंत गोंधळी सरा यांचा संघ आहे. ही जबरदस्त युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेचा हा फटका आपण पाहिलाय. तिथं क्षेत्ररक्षक सज्ज असेल, घेईल झेल आणि समाप्त करेल. सुशांत मोकलचा खेळ. इथं महत्वाची सफलता घेतली शुभम जाधवने. आज अंकित मोहिते इथं आपण वेद 11 ताजपूर आणि आर्यजी दासगाव यांच्यात आपण टॉस करून घ्यायचा आहे. चला वेद 11 ताजपूर, चला आपल्याला मध्यंतर मध्ये टॉस करायचा आहे. सतरा चेंडू आणि 36 धावांची अजून गरज आहे. पहिल्या चेंडूवर शुभमने मोठा अडसर दूर केलाय. सुशांत मोकलला शांत केलंय. आता मात्र डावखुरा फलंदाज दिसतोय प्रसाद पाटील. शुभम जाधवच्या दुसऱ्या षटकात चांगल्या पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळते. पहिला चेंडू तर सुरेख टाकलाय. दुसरा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल नवीन फलंदाज प्रसाद पाटील साठी. प्रसाद पाटील महिला तर एक ऑलराऊंडर पद्धतीचा खेळाडू आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करेल का आपल्या संघासाठी. यावेळेचा आपण पाहतोय बाउन्सर पद्धत चेंडू पंच करतात दंडित. हा चेंडू आहे स्क्वेअर वाईड पद्धत चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अति उंची घेणारा चेंडू, कारण मैदान आहे हे रोलिंग केलेलं आहे. हे सोपलेलं मैदान नाही आहे, तर याच्यावर मशिनरी फिरवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीचा वेद 11 ताजपूर संघ नाणेफेक जिंकलाय आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय. जास्त उंची घेणारा, कमी अंतर दाबणारा पाहतोय. सौद पटेल चेल खाली येतोय आणि घेतोय झेल आणि समाप्त करतोय. प्रसाद पाटीलचा खेळ दुसरा एक हादरा देव मिळवतोय. सांगत असेल वन साइड आम्ही निघतोय, पण अजून वन साइड निघायला वेळ अजून भरपूर आहे. कारण अजूनही चेंडू भरपूर बाकी आहेत. अजून एखादा असा कोणता फलंदाज येईल, कारण हे मैदान आहे तर 30-60 डिग्री आहे. 360चं मैदान आहे. तुम्हाला सगळ्या बाजूने ओपन आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही फटका खेळा तुम्हाला धावा मिळतील. एक पाहिला तर एक चेंडू वाईट टाकला, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आले. 2 चेंडूवर 2 लगातारचे
त्याच स्वरूपातलं विकेट घेतलं शुभम जाधव. शुभम जाधव हॅट्रिकवर म्हणूया आपण. शुभम जाधव या स्पर्धेत हॅट्रिक करतील का? पण मात्र फलंदाजीला साहिल. कलवे गाव म्हणजे म्हटलं की पेंडचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर मात्र चांगली फलंदाजी करायला लागेल. साहिल असेल स्ट्राईकवर. गोलंदाजी मार्ग शुभम जाधव. कमबॅक करणारी गोलंदाजी. पहिल्या षटकात 15 धावा खाल्ल्या होत्या. स्लॉगवरच आपण हे षटक पाहिलं. आता पॉवर प्लेचं षटक पाहिलं. यावेळेचा आपण पाहिला ऑफ साईड साठी आपण पाहिलाय. इथं तिसऱ्या अंपरसाठी रेफर केलाय. आधी दक्ष पंच आहेत पुरुषोत्तम भगत. पंचाच्या भूमिकेत आहेत कारण त्याने सुद्धा त्यांचा काळ क्रिकेटसाठी खर्ची केलाय. तिसऱ्या अंपरसाठी आपण वाट पाहतोय की हा पंचाने दिलेला निर्णय वाईड आहे का? शुभम जाधवने त्याच्या निर्णयाला दाद मागितले. क्षेत्ररक्षण आपल्याला सजवून राहायचंय. जे निर्णय येईल त्यानंतर आपण पूर्ण बघा खेळ. फेअर डिलिव्हरी. चांगला निर्णय बघितला शुभम जाधवचा. यावेळेचा अजून एक चांगला टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते शुभम जाधवच्या. टाळ्या वाजवावं लागतील शुभम जाधवसाठी. काय कमबॅक केलाय. पहिल्या षटकात 15 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात केवळ एक वाईट टाकलाय. त्यानंतर कोणती धाव दिली नाही. या 4 चेंडूचा आतापर्यंत त्याने सामना करून दिलाय समोरच्या खेळाडूला. अचूक टप्प्यावर भेदक मारा करतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळलाय. लेग बायच्या स्वरूपात धाव घेतली जाते. दोन धावांची धावफलक काढते. धावफलक पोहोचते 29 धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल शुभम जाधव. काय गोलंदाजी केली शुभम जाधवने तिसऱ्या षटकात. यावेळेचा हा फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक आहे सौद पटेल येईल चेंडूला आडवेल. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सौद पटेल करतो. सौद पटेल असा खेळाडू आहे की आपल्याकडून कुठली चूक होणार नाही याची दक्षता घेतोय. त्याच कारणास्तव मात्र मैदानात 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 31 धावा धावफलकावर झाल्यात. येणाऱ्या 12 चेंडूत अजूनही 31 धावाच हव्यात. स्ट्राईक रेट वाढवावं लागेल फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना. प्रत्येक षटकात आपण पाहिलं तर 15 आणि 16ची धावगती ठेवावी लागेल. यानंतर आपण पाहू अलिबागचा एक संघ अर्थात ताजपूर आणि त्यांच्या साथीला असेल पनवेलचा संघ अर्थात भिंगारी. पण RSC दासगावमध्ये आपण जे 2 संघ पाहू त्यामध्ये दासगाव आणि जुई 2 मातब्बर संघ आहेत. ते आलेत आत्मविश्वास घेऊन या स्पर्धेत. अशी साप्राक दाखवतील किंवा असा खेळ करतील रसिकांची मन जिंकतील. गोलंदाजीवर येईल फहद पटेल. सौद पटेलने फहद पटेल ही 2 बंधूची जोडी ही चांगल्या पद्धतीचा खेळ वहूरसाठी नेहमी करत आली आहे. एखादा जरी खेळाडू मैदानात राहिला तर धावा करतो. एखादा गोलंदाज राहिला तर धावा रोखतो. आता 30 जबाबदारी आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. महत्वाचा सामना असेल. कशा पद्धतीने सामना चाललेला पाहावं लागेल.
आता मात्र एकच उत्तर द्यावा लागेल आनंद गोंधळी फाउंडेशन आता एनएससी कानव संघाला की प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेचा हा वेगावर स्वार झालेला चेंडू पाहिला, सटीक लाईन सटीक लेंथ पाहायला मिळते. एकतीस झाल्यात 31 पाहिजेत. या वेळचा हा चेंडू सुद्धा चलाक पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. वहत पटेल सांगून जातात, सहज पटेल करतोय, शिवम जाधव करतोय, मलाही करायचं आहे. 10 चेंडू आणि 31 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची आता 300चा स्ट्राईक रेट ठेवावा लागेल प्रत्येक चेंडू मागे. एनएससी खानाव अनंत गोंधळी फाउंडेशन संघाला. फहद पटेल आपल्या षटकातील तिसरा चेंडू. यावेळेचा हा करारा शॉट पाहायला मिळतोय. तर क्षेत्रक्षण तैनात आहे, केवळ एकच धाव, एक धाव व्यतिरिक्त काही मिळणार नाही. धाव फलकात होतोय बदल 32 धावा. सुशांत मोकल बाद झाल्यानंतर संघ अडचणीत आलाय. या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कुठला फलंदाज आक्रमक फलंदाजी करेल. प्रत्येक चेंडू मागे मोठ्या फटक्याची गरज आहे. आता चौकार षटकांची भाषा बोलावं लागेल. यावेळेला ही भाषा बोलण्याच्या नादात चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली घेतोय झेल आणि समाप्त करतोय फलंदाज. सूरज टेंबे आलते झेल खाली. थँक्यू. कोणी जर निघाला असेल शिर्डीला तर त्यासोबत नक्की जा. बाबांचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या, ही महत्वाची गोष्ट आहे. पण मात्र इथं आपण पाहिला नवीन फलंदाज मैदानात दाखल आकाश गोंधळी. आता मात्र त्याला गोलंदाजीवर गोंधळ घालणारी फलंदाजी करावी लागेल. आकाश आपली ओळख सिद्ध करेल का? आकाश नेहमीच अशी खेळी करत असतो. या वेळेला एक धावेने स्वतःचा खाता खेळतोय. इथं लक्ष नसल्या कारणाने केवळ एकच धाव घेतली जाते. तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. लक्ष विचलित अपघात निश्चित. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, त्यामुळे तुम्हाला परिस्थितीवर लक्ष ठेवूनच राहावं लागेल. इथं फहद पटेल काय गोलंदाजी करतोय. 5 चेंडूत केवळ 2 धावा खर्ची करतोय आणि एक महत्वाचा अडसर दूर करतोय. फहदला आणलाय, फहद त्यावर खरा उतरलाय. फहद आपल्या संघासाठी जी ओळख आहे ते सिद्ध करतोय. यावेळेचा चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर. पंच दंडित करतात. हा स्क्वेअर चेंडू. सुनील गावडे आपण पाहतोय. एक भारत आणि सुनील ही अशी जोडी होती ना, त्यांनी 90चा दशक गाजवलाय. पण मात्र सुनील गावडेचं सुद्धा कौतुक करूया. यावेळेचा हा चेंडू वेगावर स्वार होणारा चेंडू आपण पाहिला. षटक क्रमांक 4 समजाला 34 धावा धावफलकावर आहेत. येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. आता मात्र षटकारांची आणि षटकारांची भाषा बोलावं लागेल. आकाश गोंधळीच्या बॅटीतून आग ओकणारे फटके येतील का? जर आले तर अनंत गोंधळी फाउंडेशन एनसी खानाव या स्पर्धेत त्यांचं आव्हान टिकून राहील. तर मात्र आव्हान टिकून राहील. फलंदाजी मार्ग आपण पाहतोय सूरज टेंबे. एक जबरदस्त असा खेळाडू आपण पाहतोय सूरज टेंबे. जेव्हा माड आणि माणगावमध्ये कोणती स्पर्धा असते तर सूरज टेंबेचं नाव घेतलं जातं. सूरज करकरे असतील, ही अशी नावं आहेत. त्यातमध्ये सूरज टेंबे आणि सूरज करकरे ही सुद्धा महत्वाची नावं आहेत. यावेळेला गोलंदाजीचा भार सांभाळेल. त्याच्या वाट्याला 28 धावा. या 28 धावांपासून रोखावं लागेल. या 28 धावा ठोकल्या आकाश गोंधळी. नंतर मात्र रोहेकरांच्या मनावर एकच नाव राहील, आकाश गोंधळी. जवळजवळ 5 मोठे षटकार.
6 चेंडूत 5 मोठे फटके. पहिला आलाय काय याचं उत्तर येते होय. आकाश गोंधळे अजून मैदानात आहे. आकाश गोंधळीच्या बॅटिंगवर आला हा धमाका, हा षटकार. डीजेला मिळेल संधी. आकाश गोंधळी गोंधळ घालाना पहिलाच फटका त्याने टोलवलाय. जाग्यावरून खडे खडे फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. अशाच अजून 4 मोठ्या फटकांची गरज. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 22. सूरज टेंबेवर आक्रमण करणं हा एकच पर्याय. त्या पर्यायाचं उत्तर पुन्हा एकदा पाहतोय. चेंडू दणदणकर सीमारेषे नजीक जातोय. त्या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण करतोय. येणारी 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. सुनील गावडे काय म्हणतात येईल, टीम मॅनेजर आहेत. ते नेहमीच काहीतरी सल्ले देत असतात, पण मात्र इथं सल्ले ऐकायच नाहीत आकाश गोंधळीला. त्याला मात्र गोलंदाजावर तुटून पडायचं आहे आणि या धावा वसूल करायच्या आहेत. येणारे चेंडू 4 आणि 20 धावांची गरज. यावेळेचा हा फटका पाहतोय. चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हिरो जेव्हा होईल हा 1 साइड सामना जिंकून देईल आकाश गोंधळी. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. पहा काय कलात्मक फटका पाहिला. ब्लॉक बॉल पद्धत, यॉर्कर पद्धत चेंडू, हेलिकॉप्टरचं उत्तर, महेंद्रसिंग धोनीची आठवण ताजा करणारा चेंडू. यावेळेचा पुढचा चेंडू इथून मॅच फिरवणारा चेंडू टाकलाय सूरज टेंबेने. मनावरचं दडपण थोडं कमी झालं असेल तर येणारे 2 चेंडू आणि अजूनही 16 धावांची गरज. पण मात्र क्रिकेट अनिंगचा खेळ आहे. एखादा नो, एखादा वाईट, मग त्याच्यावर ओव्हर थ्रो, अशा पद्धतीने सामना फिरू शकतो. पण मात्र सुरेश टेंबे एक चालाक गोलंदाज आहे. तो या 2 चेंडूत 16 धावा देईल का हा प्रश्नचिन्ह आहे. चाहिए इथं नाव बनवायचं होतं आकाश गोंधळे. मात्र एक चुकीचा फटका आपण पाहिला, नाहीतर मॅच जवळजवळ आणून ठेवलंय आकाश गोंधळे यांनी. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. सूरज टेंबे चूक करेल का याचं उत्तर सांगते सूरज टेंबे नाही, नो नेवर. पण इथं मात्र विजय संपादन करतोय तो आपण पाहतोय. GS स्पोर्ट गिरीश गोडकेकर यांचा संघ, माणगाव आणि वीरू संघ. जर हा सामना तुम्ही GT स्पोर्ट या लाईव्हवर पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद पद्मत थळकर. एक सामन्याला सुद्धा आपण लेखनिक म्हणून काम पाहिलं. अभिनंदन गिरीश गोडेकर, अभिनंदन. काय सुरुवात केली पहिल्या सामन्यात, तुमचं कौतुक असेल. GS स्पोर्ट ब्रँड आहे, ब्रँड. आणि त्याने सुरुवात केली आहे या स्पर्धेत, आपली ओळख दिली आहे. दुसऱ्या मॅच मध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत तो एक हिंदीचा जबरदस्त आवाज आणि सुडकोलीचा बुलंद आवाज म्हटला जातो तो इम्रान बुखारी भाईजान. आज मात्र भाईजानवर जबाबदारी असणार आहे. भाईजान कशा पद्धतीचे, अर्थात अलिबागकरांना जास्त त्यांचे कॉमेंट्री आवडते. अलिबागचा पट्टा सोडून ते दुसरीकडे जात नाही आहे.
बऱ्याच ठिकाणी त्यांचं समालोचन असतात, ते त्यांच्या शेड्यूलमध्ये बिझी असतात. एक जबरदस्त समालोचक, त्यांनी नाव केलं आपल्या समालोचन क्षेत्रात, त्यांनाही त्यांच्या या कार्यात आपण देऊया शुभेच्छा.